संपूर्ण भारत देशाला चालवणारा हा संविधान आणि यालाच कुठेतरी वाचवण्यासाठी फक्त बौद्धच लोक येत राहतील आणि आपले बलिदान देतील अशाच पुरता हा संविधान कामाचा आहे काय? हक्काचा फायदा घ्यायला सर्वजण, मात्र त्याविषयी जागरूकता ठेवायला कुणी नाही. अशा पद्धतीचा हे भारत देश चालणार तरी कुठपर्यंत चालणार? अथवा बाकीचे संविधानातील कायदे किंवा त्यामध्ये फेरफार या गोष्टीविषयी सर्व समाजाने सतर्क राहून संविधानाचा अपमान किंवा स्वाभिमान कसा नेमका स्वाभिमान जागृत ठेवावा आणि अपमान हा होण्यापासून अवेअर राहावे तथा बचाव करावा संविधानाचा, असे माझे म्हणणे आहे. तेव्हा संविधानाला समजणे म्हणजे खूप मोलाचे आहे. जेव्हा जन्मदाता आईबाप असतो तसा आपल्या हक्कांचा आणि अधिकारांचा जन्मदाता हा संविधान आहे आणि यामुळे आपले अस्तित्व टिकून आहे. बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या देशामध्ये जाऊन पहा, किती लोक संघर्षासाठी, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतात आणि हक्क मिळवतात. आणि आपल्याला जे हक्क मिळाले ते आपलेच देशातील महापुरुषांमुळे मिळाले हे मात्र लोक विसरतात. तेव्हा ह्या गोष्टीला समजून घ्या मित्रांनो. ओबीसी बांधव अजूनही खूप निद्रेत आहेत. त्यांना फक्त रूढीवादी संस्कृती पाहिजे, तर हे संस्कृती त्यांनी टाकून दिली पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळातला, संभाजी महाराजांच्या काळातला त्यांनी स्वराज्य भारतामध्ये तब्दील केला पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये साकार केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीला समजणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर येणारी पिढी आपल्याला दोष लावेल याचा तरी थोडंसं भान ठेवायला काही हरकत नाही. सध्या जी परिस्थिती चालली आहे त्याच्यावर धाक केवळ आणि केवळ सामान्य जनतेचाच राहू शकतो. आणि धाक तेव्हा राहील जेव्हा ते शिक्षणाने जागृत राहतील, विज्ञानाने आणि शिक्षणाने ते आपल्या लीडरला कशा पद्धतीने हँडल करायचे किंवा त्यासाठी मग संघटित कसे राहायचं हे ते शिकतील आणि सदैव त्यासाठी प्रयत्नरत राहतील. प्रत्येक गोष्ट या जीवनामध्ये मायबाप हो, प्रत्येक गोष्टीला पार पाडणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठं हा जीवनरूपी प्रवाह साकार होत असतो आणि जीवन जगण्यात येते. केवळ एकच गोष्ट केल्याने हा जीवन बनत नाही. समाजामध्ये राहताना, घरामध्ये राहताना सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. तेव्हा कुठे हा जीवन चालत असतो. अशाला चालवण्यासाठी आपला संविधान हाही सुद्धा एक अविभाज्य अंग आहे. हा तर आपला प्राणच आहे असे समजून संविधानाचे कर्तव्य पार पाडावेत. तेव्हा कुठे आपले हक्क समोर येणाऱ्या पिढीला मिळतील आणि आपले महत्त्व त्यांनाही समजेल की वा, आपली मागची पिढी एकदम चांगल्या प्रकारचे कर्तृत्व करून गेली आपल्यासाठी, असे ते समजतील. तर मित्र हो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मी बनवलो आहे आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटतो तो निश्चितच तुम्ही सांगा. व्हिडिओला ऐकत्या पाहत्या तर त्यांचे मनपूर्वक